मुलांनो, आपण धावतो, खेळतो, अभ्यास करतो, पण हे सर्व करण्यासाठी आपल्या शरीराला ऊर्जा कुठून मिळते? ऊर्जा मिळवण्यासाठी आपल्या शरीरात सतत एक महत्त्वाची प्रक्रिया चालू असते, ती म्हणजे श्वसन प्रक्रिया. श्वसन म्हणजे काय? श्वसन म्हणजे आपण ऑक्सिजन आत घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे, ही प्रक्रिया. आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा हवा नाकातून शरीरात प्रवेश करते. श्वसनाचे अवयव. मानवी श्वसन संस्थेत काही महत्त्वाचे अवयव असतात. नाक, श्वासनलिका, फुफ्फुसे. फुफ्फुसांचे काम. आपण श्वास घेतो तेव्हा फुफ्फुसे फुगतात आणि श्वास सोडताना फुफ्फुसे आकुंचन पावतात. फुफ्फुसांच्या आत लाखो सूक्ष्म पिशवे असतात. त्यांना वायुकोश म्हणजे फुफ्फुसातील अतिशय लहान हवेच्या पिशमा. त्यांच्या भोवती बारीक रक्तवाहिन्या असतात. येथे एक महत्त्वाची प्रक्रिया होते. ऑक्सिजन रक्तात जातो, कार्बन डायऑक्साईड रक्तातून बाहेर येतो. वायूंची देवाणघेवाण. वायुकोशांमध्ये हवा आणि रक्त यांच्यात वायूंची देवाणघेवाण होते. ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचतो आणि शरीरात तयार झालेला कार्बन डायऑक्साईड पुन्हा फुफ्फुसांकडे येतो आणि बाहेर टाकला जातो. श्वसनाचे महत्त्व. श्वसन प्रक्रियेमुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. ही ऊर्जा आपल्याला चालणे, धावणे, खेळणे आणि विचार करण्यासाठी मदत करते. निष्कर्ष. म्हणूनच मुलांनो, श्वसन ही आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. नाक, श्वासनलिका, फुफ्फुसे आणि आल्विओली यांच्या मदतीने आपले शरीर सतत ऑक्सिजन घेत राहते. म्हणूनच स्वच्छ हवा घेणे आणि आरोग्याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. आता एक विचार करा. जर आपल्या फुफ्फुसात आल्विओली नसते तर आपल्या शरीरात ऑक्सिजन कसा पोहोचला असता?